हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं 36 साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बिना क्रॉस पट्टीचा. तर तो कसा कटिंग करायचा तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं बघा मी अस्तरचा कापड आणि ब्लाऊज पीस एका साईडला ठेवून दिलेला आहे आणि इथं बघू शकता एक पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे. त्याच्यानंतर बघा बंद बाजूकडून आपल्याला नेहमीप्रमाणे इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे. तर 14.5 इंच ब्लाऊजची उंची आहे. म्हणजे तयार ब्लाऊज आपलं 13.5 इंचचा होईल आणि इथं 1 इंच मार्जिन घेतलेली आहे. म्हणजे 14.5 इंच इथं ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. आता इथं बघा 2-2 इंचची या साईडला बघा पट्टी सोडायची आपल्याला. तर अशा पद्धतीने सर्वात पहिले 2-2 इंचावरती मार्किंग करून घेऊया आपण. या पद्धतीने बघा व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे 2 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे आपल्याला इथं पफ येण्यासाठी. ब्लाऊजमध्ये एकदम परफेक्ट असा पफ येतो आणि ब्लाऊजसुद्धा एकदम अंगामध्ये व्यवस्थित बसतो. तर बघा इथं 2 इंचची पट्टी आपण सोडून दिली. त्याच्यानंतर बघा जी पट्टी सोडलेली आहे तिथूनच आपल्याला इथं 5.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे आणि तिथं बघू शकता मी तिथंसुद्धा इथं उंची मोजून घेतलेली आहे. आता शोल्डरच्या तिथं अशा पद्धतीने लाईन आखून घेऊया आपण. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं मुंढा टाकायचा आहे 6 इंच. तर तो सुद्धा व्यवस्थित चेक करायचा आहे बघा. तर शोल्डर 5.5 इंच घेतलं होतं तर ते सुद्धा मी इथं चेक करून घेतलेलं आहे. आता इथं बघा आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. आता बघा हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर 9 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथं बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर त्यासाठी इथं मी 2 इंच शिलाई मार्जिन घेते. तर इथं बघा या पद्धतीने आपल्याला 2 इंच मार्जिन घेऊन म्हणजे 9 आणि 2 आपली इथं 11 इंचची घडी इथं झालेली आहे छातीची घडी. तर बघा अशी लाईन आखून घेतलेली आहे मी. आता इथं बघू शकता 11ची घडी झालेली आहे. तर कमरेच्या साईडला सुद्धा इथं बघा मी 11 इंच इथं घेते. कारण पुढच्या साईडला आपले जे दोघं पार्ट आपण जॉईंट करतो त्यासाठी आणि पाठीमागच्या भागासाठी सुद्धा आपल्याला अ, कमरेमध्ये म्हणजे टक्स घेतो त्यासाठी आपल्याला तेवढंच मार्किंग करायचं आहे. आता मुंडा घेतलेला आहे पाठीमागचा 1.5 इंचावरती आणि पुढचा मुंडा आपल्याला इथं बघा 1 इंचावरती घ्यायचा आहे. आता इथं बघा मुंडा जेवढा घेतला असेल तर त्याचे सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं मुंड्याचं इथं शेप द्यायचा आहे. तर पहा मी या पद्धतीने इथं जिथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत हा आकार द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा. तर बघू शकता या पद्धतीने मी इथं आकार देऊन दिला. आता सर्वात पहिले आपण कटिंग करून घेऊया म्हणजे पुढची मार्किंग करायला आपल्याला सोपं जाईल. तर अशा पद्धतीने बघा आता कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं बघा सर्वात पहिले जो पाठीमागचा मुंड्याचा आकार दिलेला आहे तर तो इथं कटिंग करायचा आहे. कारण इथं बघा आपण पाठीमागचा आणि पुढचा पार्ट दोघं आपण इथं कटिंग करतोय सोबतच. तर त्यासाठी तर व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं आता मार्किंग करायची आहे पुढच्या भागाची. तर पुढचा भाग आपण इथं मार्किंग करण्याआधी इथं बघा जी मापं घेतलेली आहे ती टाकून घेऊया. 2 इंचची पट्टी सोडली, 5.5 इंच शोल्डर, 6चा मुंडा, त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग 9 इंच आणि इथं 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. म्हणजे हा 36 साईजचा ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने आपण इथं मापं घेतलेली आहे. पुढचा मुंडा आणि पाठीमागचा मुंडा इथं मी लिहून दिलेला आहे. 1 इंचावरती पुढचा मुंडा आणि पाठीमागचा 1.5 इंचावरती. त्याच्यानंतर गळारुंदी टाकायची आहे आपल्याला. तर 2.5 इंच घेतलेली आहे. पुढचा जो गळा आहे तर तो 6 इंच आहे. मार्जिन इथं अर्धा इंच घेतलेला आहे. म्हणजे 6.5 इंच पुढचा गळा घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपला इथं गळ्याचा जो शेप असतो तर तो परफेक्ट येतो. तर त्यासाठी इथं बघा मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. सिंपल असा गोल गळ्याचा शेप दिलेला आहे. तर गळारुंदी इथं मी 2.5 इंच घेतली ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर मुंडा आपण मोजलेलाच होता आणि पुढचा गळासुद्धा इथं मी लिहून घेतलेला आहे. आता उभा जो टक्स आहे आपण तुम्ही जो ब्लाऊजवरनं घेतला असेल तर तो इथं घ्यायचा आहे. तर इथं बघा पुढचा जो टक्स आहे उभा टक्स तर तो मी 10.5 इंचावरती घेतलेला आहे. आणि इथं बघा गळ्याच्या तिथून आणि खालीपर्यंत अशा पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. आणि तिथून बघा 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर उभा जो टक्स घेतलेला आहे तो अशा पद्धतीने घेतलेला आहे बघा आपण शोल्डरपासून. तर 10.5 इंच एवढा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आडवी मार्किंग आपल्याला इथं बघा म्हणजे आडवा टक्स आहे तो ब्लाऊजचा. तर तो इथं 4.5 इंच घेतलेला आहे. तर तुम्हाला आठवण राहावी यासाठी इथं बघा मी लिहून देते. उभा टक्स आपण इथं 10.5 इंचचा घेतलेला आहे. तर व्यवस्थित असं लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल. आता इथं बघा आडवी मार्किंग आपण किती घेतली म्हणजे आडवा टक्स 4.5 इंच इथं घेतलेला आहे. तर हे लक्षात राहू द्यायचं आहे उभा टक्स आणि आडवा टक्स. आता त्याच्यानंतर खालीपर्यंत आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे. आता बघा इथे प्रिन्सेसचा जो टक्स आहे तर पफ येण्यासाठी दोघं साईडला बघा 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर बघा इथं खालचा जो टक्स आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला इथं द्यायचा आहे.
1.5 इंचाचा. तर इथं कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. तर बघू शकता इथं लिहून घेऊया आपण म्हणजे लक्षात राहील. त्याच्यानंतर बघा आपल्याला प्रिन्सेसचा जो शेप आहे तर तो अशा पद्धतीने द्यायचा आहे. तर बघू शकता इथं व्यवस्थित असं मी मुंड्याच्या तिथून शेप दिलेला आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता आणि वहीमध्ये आकृती काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला तो पुढच्या वेळेस तुम्ही पेपर कटिंग तयार करणार तर तुम्हाला लक्षात राहील कोणती मापं कुठे टाकायची, त्याचबरोबर किती माप घ्यायचं आहे शोल्डर मुंडा आणि कसं काढायचं आहे ते. तर इथं बघा सर्वात पहिले आपण कटिंग करून घेऊया. तर गळ्याच्या तिथं कट्स मारून घेतलेला मी, छोटासा कट्स दिला. त्याच्यानंतर बघा दोघं पार्ट आपण सेपरेट करून घेऊया. तर अशा पद्धतीने बघू शकता दोघं पार्ट सेपरेट करून घेतले मी व्यवस्थित असं. आता बघा इथं हा पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो 2 इंचाची पट्टी आपण पुढच्या भागामध्ये घेतलेली होती. तर या भागामध्ये म्हणजे आपला जो पाठीमागचा पार्ट आहे तर तो जसा तसा राहू द्यायचा आहे. म्हणजे 2 इंचाची पट्टी तिथं कापून टाकायची आहे. तर तेवढा पार्ट आपण इथं कट करून घेतला तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतला बघा. आता व्यवस्थित असं इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं या पद्धतीने व्यवस्थित मार्किंग म्हणजे तिथं फोल्ड केलेलं आहे तिथं दिसतंय. तर तिथूनच मी इथं अशा पद्धतीने कटिंग करून घेते. तर हे लक्षात राहू द्यायचं. त्यासाठी मी इथं बघा गळ्याच्या तिथं पुढच्या भागाच्या तिथं छोटासा कट्स दिलेला होता. म्हणजे आपल्याला लक्षात राहील कुठून आपल्याला पट्टी आहे ती काढायची आहे. आता पुढच्या भागाची कटिंग करताना सर्वात पहिले पुढच्या मुंड्याचा आकार आहे तर तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा जी तिरकस लाईन आखलेली होती गळ्यापर्यंत तर ती कट केली. त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे तर तो इथं अशा पद्धतीने कटिंग करायचा आहे. आता मधले जे टक्स आहे तर ते इथं कट करून घ्यायचे आहे आणि प्रिन्सेसचा जो शेप आहे तर त्याची कटिंग करायची आहे. अशा पद्धतीने बघा. आता हे पार्ट आपण कापडावरती ठेवून कटिंग करणार आहोत. बाहीसुद्धा तुम्हाला कापडावरती दाखवणार आहे. तर इथं बघा मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे. व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. आता त्याची बंद बाजू जी आहे तर ती माझ्या साईडने ठेवलेली आहे बघा आणि ओपन बाजू आहे ती त्या साईडला आहे कापडाची. तर तिथं आपल्याला बघा बंद बाजूकडून पाठीमागचा पार्ट आहे तर तो व्यवस्थित ठेवायचा आहे. अशा पद्धतीने खाली कापड आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचं आणि या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे बघा. आता मार्किंग करताना जसं आहे तसं इथे मार्किंग करायचं आहे. आपण इथं बघू शकता कटिंग करताना मार्जिन घेतलेलं आहे. तर आपल्याला कुठलीही मार्जिन एड न करता जे पॅटर्न तयार केलेलं आहे त्याला लागूनच आपल्याला खडूने व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे. बघा इथं मी मार्किंग करून घेतलं. आता आपण कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर तुम्हाला बघा इथं डायरेक्ट कापडावरती आपण बाहीची कटिंगसुद्धा पाहणार आहोत. तर पहा आता जसं मार्किंग केलेलं आहे तसं मी पाठीमागच्या भागाची इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर इथं बघा जशी मार्किंग आहे तसं मी कट करून घेतलं. तर अशा पद्धतीने बघू शकता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची इथं कटिंग पाहिलेली आहे. त्याच्यानंतर बघा बाहीची कटिंग आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा 4 पदरी घडी घालायची आहे कापडाची. तर इथं अस्तरवरती डायरेक्ट कटिंग दाखवते आहे कारण पेपर तेवढा आपल्याकडे उरलेला नव्हता. तर त्यासाठी आता इथं बघा 11 इंचाची आपली घडी झालेली आहे. तर बाहीची घडी आपल्याला 1 इंच मायनस करून घ्यायचं आहे. म्हणजे टोटल आपलं इथं बघा बाहीची घडी आहे तर ती इथं 10 इंचची येणार आहे. म्हणजे आपण छातीचा चौथा भाग 9 इंच अधिक शिलाई मार्जिन 2 इंच घेतलेली होती. तर त्यासाठी इथं बघा 11 इंच झालेली होती बाही इथं छातीची घडी. तर छातीच्या घडीमधून आपल्याला 1 इंच मायनस करून बाहीची घडी टाकायची आहे. तर खालच्या साईडला बघा एक लाईन आखून घेतली मी. कापड खालीवर आहे त्यासाठी. त्याच्यानंतर बघा जेवढी बाहीची लांबी असेल तुमची तर तेवढी इथं टाकायची आहे. आता 10 इंचची बाही मला तयार करायची आहे. तर 11 इंचवरती मार्किंग करून घेतलं बंद बाजूकडून. त्याच्यानंतर बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. दोघं साईडला तेवढंच माप टाकलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मुंड्याचा शेप देण्यासाठी वरून आपल्याला इथं 3.5 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा आपल्याला तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. तर हे बघा या पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवते आहे. तर त्याच पद्धतीने इथं बघा मी या पद्धतीने आखून घेतलेलं आहे. आता बघा 3 पॉईंट घ्यायचे आपल्याला 2-2 इंचाचे. तर पहा इथं व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचे आहे. आता पहिला जो पॉईंट आहे तर त्याला खाली आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे आणि पुढचे जे 2 आहे त्यांना वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आहे. आता इथं बघा पुढच्या भागाचा जो मुंड्याचा शेप आहे तर तो अशा पद्धतीने द्यायचा आहे. पहिला पॉईंट आपण अर्धा इंच खाली घेतला तिथून तो त्या पद्धतीने आपल्याला इथं जसं मी दाखवते आहे त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा आकार द्यायचा आहे बाहीला. जोडताना कमी पडत नाही, परफेक्ट अशी ही बाही तयार होते. खालच्या साईडला दंडघेर 5 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने तिरकस लाईन आखून घेऊया आपण. त्याच्यानंतर बघा कटिंग करून घेऊया. तर कटिंग करताना बघा वरचा जो आकार आहे मुंड्याचा तर तो सर्वात पहिले आपल्याला कटिंग करायचा आहे. त्याच्यानंतर बघा जी तिरकस लाईन आखलेली आहे तर तिची कटिंग करायची आहे. आता इथं बघा खालच्या साईडला एक्स्ट्रा कापड होता म्हणजे मी लाईन आखून घेतलेली होती. कापड खालीवर होता त्यासाठी. तर तो तिथंसुद्धा मी कटिंग करून घेतलं.
आता बाही ओपन करायची आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुंड्याचा आकार दिलेला आहे तर तो इथं कटिंग करायचा आहे. तर बघू शकता इथं या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे. तर बाहीसुद्धा कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर पुढचे पार्ट आपले इथं कटिंग बाकी आहे तर ते इथं कटिंग करून घेऊया. तर बघू शकता अस्तर आहे ते व्यवस्थित मी या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. आता जो पार्ट जिथं व्यवस्थित ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. तर इथं बघा हा जो पार्ट आहे म्हणजे प्रिन्सेसची जी कटोरी आहे तर ती इथे परफेक्ट अशी येणार. तर त्यासाठी इथं बघा मी खालच्या साईडला व्यवस्थित ठेवून घेते. कापड खालीवर आहे त्यासाठी सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला कटिंग करायला घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित असं दोघं पार्ट आपले सारखे कटिंग होतात. तर त्यासाठी आता इथं बघा व्यवस्थित असं मी ठेवून घेतलेलं आहे. जी कटोरी आहे प्रिन्सेसची ती. आता इथं बघा इथं लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर या साईडला बघा आपण दोघं पार्ट जॉईंट करतो. तर गोलाकार भाग आहे तर त्यासाठी आपल्याला इथं जॉईंट करण्यामध्ये जातो तिथं तर अर्धा इंच तिथं कापड सोडायचं आहे. अशा पद्धतीने बघा मार्क करून घेतली आहे व्यवस्थित अशी. तर आता आपण कटिंग करून घेऊया. तर जी दोघं पार्ट आपण पुढच्या भागाला जॉईंट करतो तर दोघं पार्टमध्ये आपल्याला अर्धा इंचाची मार्जिन सोडायची आहे. तर प्रिन्सेसची जी कटोरी होती त्याच्यासुद्धा आपण अर्धा इंच मार्जिन सोडून दिली. आता हा जो आपला साईड पार्ट आहे तर त्यालासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिले बघा व्यवस्थित असं इथं ॲडजस्ट करून घेते. कारण अस्तर आपल्याला लागणार आहे. तर इथं बघा हा आपला मुंडा जोडण्यामध्ये जाणार आहे आणि या साईडला आपला पुढचा जो गळा आहे त्याची मार्किंग केली मी आणि ही इथं हुकपट्टी. तर खालच्या साईडला सुद्धा सेम तसंच इथं तिघं पार्ट आपण व्यवस्थित इथं हे करून घेतले. त्याच्यानंतर या साईडला आपली प्रिन्सेसची जी कटोरी आहे तर ती जोडण्यामध्ये येते. तर तिथंसुद्धा बघू शकता मी अर्धा इंच आपल्याला या साईडला वाढवायचं आहे. तर इथं बघा अर्धा इंच या साईडला सुद्धा मी वाढवून घेते. जसं आपण प्रिन्सेसच्या कटोरीमध्ये केलेलं आहे तसं. तर बघू शकता इथं एक्स्ट्रा मार्जिन जेवढी पाहिजे होती तेवढी आपण मार्किंग करून घेतली. आता या पार्टची सुद्धा आपण कटिंग करून घेऊया. तर व्यवस्थित असं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला कटिंग करायची आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आता हे जे ब्लाऊज आहे तर ते 36 साईजसाठी आहे. तुम्हाला दुसऱ्या साईजसाठी जरी पाहायचं असेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये इथं नक्की सांगा. आता इथं बघा ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तर तो मी घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे. आता त्याच्यानंतर बघा बंद बाजूकडून नेहमीप्रमाणे आपण इथं पाठीमागचा पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे. जेव्हा मागे हुकांचा ब्लाऊज असतो तर तेव्हा इथं पुढच्या भागाची आपण बंद बाजूकडून कटिंग करायची असते. तर तो व्हिडिओसुद्धा मी याआधी टाकलेला आहे चॅनलवरती. तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्की बघा. आता इथं बघा पाठीमागच्या भागाची आपण कटिंग करून घेतली. तर सर्वात पहिले बाही कुठे ॲडजस्ट होते तर ती कटिंग करून घेऊया. म्हणजे आपल्याला पुढचे पार्ट आपले 2 आहेत तर ते कटिंग करायला सोपं जाईल. तर स्लीव्ज आहे ते बघा इथं व्यवस्थित ॲडजस्ट करून मी इथं ठेवून घेते. म्हणजे अस्तर जोडायला सुद्धा आपल्याला काही अडचण यायला नको यासाठी इथं बघा व्यवस्थित इथं कापड आहे ते ॲडजस्ट करून ठेवायचं आहे आणि अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपल्याला इथं ब्लाऊजची कटिंग करायची आहे. तर व्यवस्थित इथं बघा बाहीची सुद्धा आपण इथं कटिंग करून घेतलेली आहे. आता पुढचे जे 2 पार्ट आहे तर ते सुद्धा आपण या कापडामध्ये ॲडजस्ट करणार आहोत. तर इथं बघा आपला जो प्रिन्सेसची कटोरी आहे तर ती इथे व्यवस्थित परफेक्ट इथं आपल्याला कटिंग करता येईल. तर त्यासाठी तो पार्ट मी इथं ठेवलेला आहे. तर इथं बघा जेवढे पार्ट आहे ते अस्तर इथं कापडावरती ठेवताना अर्धा इंचची मार्जिन सोडून ठेवायची आहे म्हणजे कटिंग करायची आहे त्यांची. म्हणजे आपल्याला अस्तर आणि कापड जोडण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. तर अशा पद्धतीने बघू शकता आता सर्व पार्ट आपण अर्धा इंचची मार्जिन सोडून अस्तर आहे ते ब्लाऊज पीसवरती ठेवून व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.